12वी सायन्सनंतर डी फार्मसीला ॲडमिशन घ्यायचं आहे. कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत? 12वीचं मार्कशीट, 10वीचंही मार्कशीट लागणार आहे तुमचं, आणि शाळा सोडल्याचा दाखला. ह्या तिन्ही गोष्टी तुम्हाला शाळेतून मिळणार आहेत. पण पुढची गोष्ट आहे म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, भारतीय असल्याचा दाखला. हा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहे. आणि त्याचबरोबर डॉमेसाईल, महाराष्ट्रीयन असल्याचा दाखला. हे दोन्ही दाखले ताबडतोब विद्यार्थ्यांनी काढून घ्या. कारण ऐन वेळेस जर दाखले तुमच्याकडे नसतील तर तुमच्या ॲडमिशनला प्रॉब्लेम येऊ शकतो. जे विद्यार्थी कास्टमध्ये असतील त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल. कास्ट व्हॅलिडिटी, जे जात वैधता प्रमाणपत्र हे डिप्लोमाच्या फक्त ST विद्यार्थ्यांना लागेल, डिप्लोमासाठी लागत नाही. कास्ट व्हॅलिडिटी हे डिग्रीसाठी लागतं. डी फार्मसीसाठी कास्ट व्हॅलिडिटी लागणार नाही. हा लागेल फक्त ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी लागेल. कास्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आहे. त्यानंतर आहे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट. आणि हे नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट काढायला फार वेळ लागतो. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप मार्च संपल्या ताबडतोब विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल काढायला हवं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला काढा. उत्पन्नाचा दाखला काढून नॉन क्रिमिनल हे लवकर मिळत नाही आणि नंतर याचं पावतीवर ॲडमिशन होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वात आधी जे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, डॉमेसाईल आणि नॉन क्रिमिनल हे सर्वात आधी विद्यार्थ्यांनी काढायला हवं. जे कास्टमध्ये येत नाहीत ते विद्यार्थी EWS आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र जे आहे EWS सर्टिफिकेट ते विद्यार्थ्यांनी काढून घ्यावं. ज्याचं कौटुंबिक उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे त्या विद्यार्थ्यांनी EWS सर्टिफिकेट काढा, जे कोणत्याही कास्टमध्ये नाहीत. विद्यार्थ्यांना ही सेपरेट कॅटेगरी, याचा फायदा होऊ शकतो. 12वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांनी ताबडतोब हे कागदपत्र काढा. कारण हे कागदपत्र तुमच्या हातात असतील तर ॲडमिशनला अडचण येणार नाही. ऐन वेळेस तुमच्या कागदपत्र नसतील तर तुमच्या ॲडमिशनला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे हे ताबडतोब कागदपत्र काढा. त्यामध्ये सर्वात आधी विद्यार्थ्यांनी नॉन क्रिमिनल, नॅशनॅलिटी आणि डॉमेसाईल हे कागदपत्र काढूनच घ्या. बाकी कागदपत्र जे आहेत 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट आणि शाळा सोडला दाखला तुम्हाला शाळेतून मिळतं. कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढलेलंच नसेल, ज्यांनी कास्ट सर्टिफिकेटच काढलेलं नाही त्यांनी ताबडतोब काढा. EWS सर्टिफिकेट पण विद्यार्थ्यांनी काढून घ्या जे EWS कॅटेगरीमध्ये असतील.